नमस्कार. कांबोळी एजी पत्रकार, संपादक, साप्ताहिक अकलूज मंथन, अकलूज. दोन मित्र चर्चा करत बसलेले होते. त्याच्यातला एक जण म्हणाले की काय राव, सध्या काय चालू आहे तेच कळना. फक्त म्हणजे होतंय काय, कुणाला कुठला भूखंड कोणाचा कसा लाटायचा, नाव कुठलं बदलायचं, नाव कुठल्या गावाचं बदलायचं का, कुठल्या संस्थेचं बदलायचं का, आणखी कशाचं बदलायचं, याच्याविषयी चर्चा. शेती कुणाची बराबर म्हणजे लाटण्याचा प्रयत्न करायचा, त्याला वेगवेगळे मार्ग आखून तिथं कसं आहे माहिती आहे का, कोणतंही काम कायदेशीर असेल तर ते बेकायदेशीर करायचं, आणि बेकायदेशीर असेल तर त्याला कायद्याचं रूप द्यायचं. हे सध्या चालू आहे म्हणतोय. म्हणजे हे कोण करतायत मला सांगा ना. जे स्वतःला राजकारणी, सत्ताधारी अशा पद्धतीने जे स्वतःला म्हणतात आणि त्याच्या जोरावर अनेक गोष्टी चालतात, त्यांना साथ देणारे हे लोक आहेत, असं ती चर्चा चालू होती. आता बघा, आता याच्यातून आपल्याला काय लक्षात येते, हे काही नवीन आहे का मला सांगा. जिच्याकडं सत्ता जाते, राजकारण करत असतात जे लोक, त्यांचे हे फार पिढ्यानं पिढ्या हेच धंदे चालू आहेत. हा, काय बोलतोय, समोरचा विचारतोय. अहो, मग दुसरा कोणाकडे काय तेवढा पैसा आहे का तुमच्या ते करण्याचं घेण्याचं. एखादी जागा जरी घ्यायची म्हणलं तर आज शक्य आहे का कुणाला? हा, ज्याच्याकडे असं आबाळ गाबाळ पैसा आलेला आहे तेच ह्या गोष्टी करू शकतो. त्यांचे ग्रुप असतात, ते एकटे थोडंच करतात. वाचता का नाही, प्रत्येक वेळी पेपरमध्ये येते. त्याच्यानंतर तुमचे यूट्यूबवर चाललेले काही बातमीपत्र वगैरे असतात डिजिटल, त्याच्यात सुद्धा येते. मग तुम्ही काय बघता का नाही त्याच्यात? अहो, बघतोय की, पण सध्या काय चर्चा काय तरी असते, तर ह्याचं काय चाललंय, त्याचं लफडं काय, ह्याचं लफडं काय, ह्या असल्याच बातम्या येतात. काय करायचं मला सांगा. आणि ते अमेरिकेत काय चाललंय, आणि ते एप्स्टीन प्रकरण काय आहे, आणि त्याने काय केलंय ते आपल्या इथं पण 19 डिसेंबरला काहीतरी ते म्हणजे आजच ते स्फोट करणार आहे म्हणे, की कोण कोण होते लोक, काय आयुष करायचे वगैरे वगैरे. त्याच्यामुळं हे राजीनामा देईल, ते राजीनामा देईल. त्या एप्स्टीनला किंवा त्या काय ट्रम्पला एवढी अक्कल तरी यायला पाहिजे की राजीनामा कधी त्याच्या बघितलं का, भारतात कोणाचा राजीनामा झालाय? हा, बरेचसे मेले असतील, पण राजीनामा नावाचा प्रकार नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे शहाणपणा ह्या गोष्टीचा करू नका की ती कोणतरी राजीनामा दिले आणि काहीतरी बदल होईल. बदल हे होत नसतो. जेवढे बदमाश आहेत ना, फॉरेनर कंपनी सगळे, त्याच्याही पुढचे हे इथं भारतात आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं त्यांना माहिती आहे, त्यांना कळतंय. ती काही उगीच काय ती कोणत्याही त्यांच्या पार्टीत हजर राहिली नाहीत. ते म्हणणार तुला पण काय मिळवून दिलंय ना आम्ही. आमच्या काही गोष्टी तू काढत बसला तर ते काय फार लगेच लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील का? अरे बापरे, म्हणजे काय? अरे शक्य नाहीये ना. या गोष्टी काही नवीन नाहीयेत, जुन्या आहेत, लक्षात ठेवा. थोडंसं नाच गाणं एंटरटेनमेंट इकडं तिकडं ते होणारच. त्यालाच म्हणतात की कोणाच्याही पर्सनल लाईफमध्ये डोकावणं हे बरोबर नाहीये, लक्षात ठेवा. आता ते मोदी साहेबांच्या नावाने असं बोललं जातंय. आता मला सांगा, मोदींचं कार्य कशा पद्धतीचं आहे? अहो, संपूर्ण आशिया खंडात राहू द्या, संपूर्ण जगात एवढी उलथापालथ कुठल्या देशात झाली नसेल तेवढी मोदी साहेबांनी करून ठेवलेली आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं प्रश्न असा नाही की मोदी साहेबांचं आम्ही हे करायला लागलोय, गुणगान गायचा प्रश्न नाही आहे, लक्षात ठेवा. एक पत्रकार म्हणून जर पाहिलं गेलं तर तिथं एक लक्षात येते की कार्याच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, कामाच्या पद्धती वेगळ्या असू शकतात, पण ते काम करणं, पूर्ण करून घेणं हे
त्यांनीच करून जाणे. आज 140 कोट जनता आहे असं म्हणतात. त्याच्यातले आपण समजूया की निम्म्यापेक्षा कमी अगदी म्हणजे अ, अ, मोठी लोकं म्हणजे मतदार असतील वयाच्या 18 पेक्षा वयाने मोठेच म्हणजे वयस्क वगैरे असतील, वयस्क किती असतील वगैरे. तरी ह्यांचा जर विचार केला, की हे राजकारणाचा विचार करतायत तर ते लोकं म्हणणार आहे त्याच्यात काय नवीन आहे. या सगळ्या गोष्टी चालायच्या. चालायच्याच ना. त्यामुळे त्यांनी स्फोट केला म्हणून इकडं हे बदलतील, ते बदलतील. मला काही वाटत नाही तसं काय होईल म्हणून. ते बदलणार सुद्धा नाहीत. वेळ पडल्यास ट्रम्प साहेबांना जावं लागेल एवढं मात्र निश्चित. आता अमेरिकेतल्या भारतीयांनी काय काय गोष्टी केल्या होत्या. हं? थोडंसं यायला लागलंय समोर. हं? सध्या काय चाललंय? आता हे राहुल गांधी जाऊन तिथं आपलीपणा करायला बघतायत. अहो ते ते त्यांचं तरी काय पूर्वीचं काय संपलंय का? त्यांनी सुद्धा सत्ता भोगलेली आहे. त्यांची सुद्धा काही कामं असू शकतात शकतात. ते त्यांनीच करावं असं काही नसतंय. त्यांच्या पक्षातल्या लोकांचं असू शकतं का नाही? मग आता याच्यावरच सगळं होणार का? तुम्ही जर ते काढत असाल, तर ते समोरचे सुद्धा काढायला तुमचं प्रायव्हेट बाहेर तेवढेच तयार आहेत ते. त्यांना पण समजते. तर मित्रांनो कसं आहे माहिती आहे का? तुम्हाला राग येईल. तुम्ही ह्याची बाजू घेताय त्याची. अहो बाजू तर घ्यावीच लागेल ना. प्रसंग असा पडलाय की आता ते देशावर आले. हं? आणि कसं आहे माहिती आहे का? दगडापेक्षा वीट मऊ असं म्हणतात. दगड चांगला का वीट चांगली असं जर कोणी म्हटलं तुमच्या डोक्यात दगड घालू का? अरे बापरे! अरे वीट घालू का जर तो म्हणत असेल तर वीट घाल रे बाबा, वीट कमी लागेल ना. असंच म्हणू आपण ना. मग ते 2 मित्र जे चर्चा करत होते, ते जरा माझ्या पद्धतीने जर ते मला ते चुकीचंच वाटलं. कारण यांना तरी काय दुसरं काही विशेष नाही ना. चर्चा करायला कशा पद्धतीने केलं पाहिजे, कुठं आपला वेळ घालवला पाहिजे. पण आता ते मला हे त्याचं व्हिडिओ बनवायचं, याबद्दल बोलायचं. कारण काय होतं, की माझ्या लक्षात आलं, की बरेचसे जण नुसतं टकली वाजवत बसलेले असतील. आता असंच होणार, आता 19 तारखेनंतर ते होणार, अमुक होणार. काही होत नाही. भारत तेवढं मजबूत आहे. हा देश या देशात अनेक असे मोठमोठे राजकारणी सुद्धा होऊन गेलेले आहेत. लक्षात ठेवा. सगळं कळतंय. काय चाललंय, कसं चाललंय. सर्वसामान्यांना सुद्धा कळतंय. थोडे वयस्कर लोकांचं जर तुम्ही थोडंसं ऐकायचं ठरवलं, तर तुम्हाला बरचसं काही चांगल्या गोष्टी ऐकायला मिळू शकतात. पण ते आपण ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. तर मित्रांनो 19 तारखेला तिकडे काही का होईना, इकडं भारतात काही होत नसतं. आणि ट्रम्प साहेबांनी किती स्वप्न पाहिली, तर ती स्वप्न साकार होऊ शकणार नाहीत. कारण ज्या देशात घडून गेलेल्या सत्ता, त्यांचा पूर्ण अभ्यास केला, तर ट्रम्पच काय, पण ट्रम्पची जेवढी काही मागची पुढची लोकं होती आणि आता असतील, त्या सगळ्यांना ते मान्यच करावं लागेल, की आता कोण काय म्हणतं, की तुम्ही खरेच विश्वगुरू आहात का? आपण म्हणतोय विश्वगुरू आहात का? अरे म्हणायला काय हरकत आहे? हं? आहेत का नाहीत? मग आता सध्या तर आहेतच ना. अजून सध्या तर काही दिसतच नाही कोणीकडे. ते बसलेत, की आता हे होईल, ते होईल, हलगी वाजायला लागेल यांची, असं होईल आणि तसं होईल. हे पहा, वेळ प्रसंग पडेल तेव्हा तुम्ही कुठून कुठून उभं राहिलं पाहिजे? आपल्या लोकांच्याकडून. म्हणजेच आपली लोकं कोण, कसे आहेत ते नंतरचा भाग आहे. ते आपल्या बघूया आपण. आपल्यातल्या आपल्यात ते मिटवूया. पण इथं देशाचा प्रश्न असल्यामुळे आपल्याला अगोदर आपल्या देशाचा विचार करावा लागेल. हो का नाही? आणि ते आम्हाला आमचं स्वातंत्र्य आहे. आम्हाला कुठल्याही देशाने सांगून नाही, की तुम्ही हे करावं, तिकडं करावं, त्याच्याकडून पेट्रोल घ्यायचं नाही, ह्याच्याकडून घ्यायचं नाही, आमच्याचकडून घ्यायला पाहिजे वगैरे, वगैरे. हे मान्य करायला मोदी शक्यच नाहीत. मोदी साहेब म्हणावं लागेल. खरंच ते साहेब आहेत. मान्य करणं शक्यच नाहीत. त्यांची जी चाली चालू आहेत राजकीय, सगळं ओळखतायत ते आणि त्याच्यावर बरोबर मात करून आपली चाल टाकतायत. तर मित्रांनो, हा एक थोडासा वेगळा विषय होता.
त्याच्याबद्दल तुम्हाला जर करायची असेल त्याचं तर तुम्ही करू शकता. तर हे तुम्हाला आवडेल असं मला वाटते. असेच हळू-हळू छोटे-छोटे विषय घेऊन मी तुमच्यासमोर येईन. ओके.